नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील आता 18वा भाग. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल मी आज ह्यात बोलणार आहे. त्यांच्या माझ्या मैत्रीच्या अनेक आठवणी सांगणार आहे. पण तत्पूर्वी आज आपण 17 भाग केले. त्यामध्ये पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्यानंतर प्रभाकर पणशीकर, कुमार गंधर्व आणि तर्कतीचे लक्ष्मण शास्त्री जोशी या 5 दिग्गज व्यक्तिमत्वांचा बरोबरच्या माझ्या स्नेहाच्या काही आठवणी मी सांगितल्या. त्यातनं त्यांचंही वेगळेपण प्रतीत आपल्याला झालं असेल असं मला वाटतं आहे. या सगळ्या काळात आपण अनेकांनी मला खूप छान रिस्पॉन्स दिला, त्यामुळं मला अतिशय आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. त्याचबरोबर ह्यात काही काही सूचनाही आल्या. त्यामध्ये एक अशी सूचना होती की 15 मिनटं म्हणजे फार कमी होतात, कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी आपण त्या विषयावर किंवा त्या व्यक्तीबद्दल बोलावं. पण मला असं वाटतं की हल्ली या टी व्ही सिरियल्सच्या वगैरे सगळ्या मालिकांमुळे आणि एकूणच गतिमान जीवनशैलीमुळे माणसाची कॉन्सन्ट्रेशन करून ऐकायची मर्यादा 15-20 मिनटांहून जास्त नाही आहे. त्यामुळं मी त्यांना कळवलं आणि त्याही शुभेच्छा करायला ते पटलं. पण तरी मी प्रयत्न करेन की 1-2-5 मिनटं मागं पुढं झालं तरी चालण्यासारखं आहे. याशिवाय या सगळ्या व्यक्तिमत्वांच्याबद्दल काही काही लोकांनी अमुक संबंधी आठवण ही आली नाही का वगैरे असं विचारलं. तेही थोडा मी आढावा सुरुवातीलाच घेऊन टाकतो. पंडित भीमसेन जोशी सातारला अनेक वेळा आले, त्याबद्दल मी सांगितलं. तर एकदा जलमंदिरात ते कधी आले ते का? सातारला जलमंदिर आहे, जिथे आत्ता आपले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे राहतात. त्या आवारामध्ये एक अतिशय जुनं छत्रपतीच्या काळापासूनचं भवानी मंदिर आहे आणि छत्रपती भवानी तलवार आहे ती तिथं आहे असं आमच्या सातारकरांची श्रद्धा आहे. तर तिथं कधी भीमसेनजी आले ते का असे काही शंका विचारली. तर ही गोष्ट बरोबर आहे. भीमसेनजी तिथे एकदा आले ते. भीमसेनजी आणि त्यांच्याबरोबर ख्यातनाम तबलावादक पंडित शांताप्रसादजी होते आणि दोघंही त्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. अर्थात त्यांनी संगीत सेवा तिथे केली नाही, पण दर्शन घेतलं, ही गोष्ट अगदी खरी गोष्ट आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकरबद्दल एक मला मुद्दाम एकाने विचारलं की त्यांनी कुणाला तरी अभिनेत्रीला चिमटा काढला तर त्याबद्दल तुम्ही काय बोलला नाहीत. त्या खरा काढला तर का नाही वगैरे हे सगळं मला माहिती आहे, पण मी बोलणार नाही. त्यासंबंधी फक्त मी एक डॉक्टरना असं विचारलं होतं की त्या बातमीबद्दल खूप गदारोळ चालू होता संबंध नाट्यचित्र व्यवसायामध्ये. तर मी डॉक्टरला असं म्हणलं, तर डॉक्टर तू खुलासा कर ना, काढला असलं असतं का काढला सांग, नसला असतं नाही म्हणून सांग. तर डॉक्टरने उत्तर दिलं की आम्ही जे प्रसिद्ध लोक तथाकथित आहोत त्यांच्या ह्या अशा गॉसिपचा नेहमीच बडीमार चालू असतो, त्यामुळं त्याबद्दल मी काही बोलणार नाही. कारण पेपरवाल्यांना, कारण तेव्हा फक्त पेपर हेच माध्यम होतं, टी व्ही चॅनल्स वगैरे आले नव्हते. या पेपरवाल्यांना आपलं खप वाढवण्याकरता असं काहीतरी वाद चालू ठेवण्यामध्ये फार रस असतो म्हणून. अर्थात त्यामुळं काशीनाथांनी कधीही त्याबद्दल खुलासा केला नाही आणि तो विषय कायम तसाच राहिला, अज्ञात राहिला आणि मलाही तो अज्ञात राहण्याचा आनंद वाटतो. डॉक्टर प्रभाकर पणशीकर यांच्याबद्दलची एक आठवण मी सांगितली नाही, पण मी एखादी मला आठवण करून दिली. भावांजली म्हणून एक हिंदी भजनं मी काही लिहिली ती 4, आणि त्याचे कॅसेट काढायचं डोक्यात होतं. मग कौशल इनामदार तेव्हा नवोदित होते, आता रूढ झालेले आहेत ते, त्यांनी संगीत करायचं आणखी रघुनंदन पणशीकरांनी गायचे असं मी ठरवलं. त्याचं रेकॉर्डिंगही झालं आणि त्या प्रकाशन समारंभ मुंबईत होता आणि त्यात पणशीकरांनी पुढाकार घेतला होता. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये तो प्रकाशन समारंभ ठेवला होता मी. तो किशोरी ते अमोणकर गानन सरस्वती यांच्या हस्ते, कारण त्यांच्याकडेच रघुनंदन अनेक वर्ष शिकला होता आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली. आणि शिवाय सुधीर भोगांच्या उपस्थितीत असा तो कार्यक्रम मी केला होता. खूप सुंदर झाला, भाषणं सगळ्यांची उत्तम झाली. त्यासंबंधी आठवणी कुठेतरी पुढे मी जरूर सांगेन. त्याही सांगायचं माझ्या डोक्यात आहे, कारण त्या कार्यक्रमाच्या अनेक वेगवेगळ्या गमतीच्या आठवणीसुद्धा आहेत. कुंभारांच्याबद्दल मी बहुतेक सगळ्या गोष्टी सातारच्या संदर्भातल्या सांगितल्या. त्यांच्या व्यवस्थितपणाबद्दल सांगितलं, शिस्तीबद्दल सांगितलं, साथीदारांना ते कसे वागत होते तेही सांगितलं. आणि म्हणजे कुंभारांच्याबद्दल काही सांगायचं बाकी असं मला नाही वाटत आहे, पण तरी काही राहिलं असलं ना आठवलं तर मी परत सांगेन.
तर्कतीर्थांच्याबद्दल मी बहुतेक सगळी माहिती आमच्या मैत्रीतली दिली. एकच सांगायचं राहिलं की त्यांच्या नावानं त्यांच्या पुतण्यानी आणि मुलांनी देणगी देऊन एक शाळा आता वाईला चालू आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय म्हणून अतिशय उत्तम रीतीने ती शाळा चालवतात. चव्हाण मंडळी ती सगळी शाळा उत्तम चालवतात. आणि तर्कतीर्थांचा मुलगा वासुदेव वाईतच असतो, पण त्यांचा एक पुतण्या तो एक प्रसिद्ध संशोधक आहे, अमेरिकेत असतो. जवळजवळ 16 एक पेटंट्स त्यांच्या नावावरती आहेत. या सगळ्या आठवणी मी ज्या पुस्तकात ग्रथित केल्या आहेत ते भावांजली हे पुस्तक मी प्रसिद्ध केलं होतं आणि ते 180 रुपयाच्या किमतीचं पुस्तक आजही उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. फक्त मी ज्या आठवणी सांगितल्या त्यातल्या बऱ्याचशा यात आहेत, पण काय आयत्या वेळा सुचलेलं मी माझ्या बोलण्यामध्ये ॲड केलं होतं. ह्या सर्व मालिकेला खूपच छान रिस्पॉन्स येतो आहे. देशातनं येतो आहे, परदेशातनं सुद्धा रिस्पॉन्स त्याला येतो आहे. याबद्दल मला स्वतःला खूप बरं वाटतं आहे की एकाने असं लिहिलं आहे की तो तुमचा सुवर्णकाळ आणि एकूणच तो सुवर्णकाळ आणि त्या सर्व व्यक्तिमत्व आम्हाला नव्यानं समजत आहेत. कुमाराची एक आठवण सांगतो आत्ता, परत सांगता आठवली ती. माणूस म्हणून कुमारजी किती ग्रेट होते यासंबंधी काहीतरी एक संकलन करावं, पुस्तक करावं असं माझ्या मनात होतं. कारण कुमार गायक म्हणून श्रेष्ठ होते सगळ्यांना माहीत आहे, पण माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ होते आपल्याला त्या आठवणीत उमगलं असेल. म्हणून मी प्रसन्न कुमार अकलूजकर हे चांगले लेखक सकाळमध्ये लिहायचे तेव्हा त्यांना विनंती केली, त्यांना भेटलो, 3000 रुपये ॲडव्हान्स चेक दिला आणि आपण लिहा आणि आपण प्रवास करा, त्याकरता होईल तो खर्च मी करीन. कारण कुमारांची जी प्रेमी मंडळी आहेत ती अजून आहेत, तेव्हा त्यांच्याशी आपण संपर्क साधा, फोन करा वगैरे असं बोलणं झालं. करतो म्हणले ते, पण थोड्या दिवसांनी त्यांचा निरोप आला, मला चेकही परत आला की मला न होय शक्य होतं म्हणून. पण तरी मी प्रयत्न करायचं ठरवलं आणि एकदा पुन्हा त्यांना भेटलो. कुमारांचे प्रेमी आणि आता दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट म्हणून काम करणारे चिन्मय खळदकर माझ्याबरोबर होते तेव्हा. आणि त्यांना आग्रह केला, परत दुसरा चेक दिला, पण ते काही आमचा बेत सिद्धीस गेला नाही. पुस्तक ते काय अद्याप झालेलं नाही. मध्यंतरीच्या काळात राजहंसनी कालजी कुमार म्हणून एक अतिशय सुंदर पुस्तक केलं, पण अर्थात त्यातसुद्धा मला जे अपेक्षित होतं ते आलं नाही. त्या प्रकाशन समारंभाला मी गेलो होतो. कुमारांच्या पत्नी ताई त्याला होत्या, कलापिनी होत्या, त्यांनाही भेटलो मी. पण ज्या माझ्या कल्पना होती तसं पुस्तक झालं नाही. आत्ता करायचं म्हटलं तर बरेचसे कुमारांचे तेव्हाची प्रेमी मंडळी आज हयात नाही आहेत. पंढरीनाथ कोल्हापुरांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, ही गोष्ट खरी, पण कुमारांच्या स्वभावातले जे विविध पैलू आहेत ज्यातले काही मी माझ्या आठवणीने सांगितले ते सगळे त्या लोकांच्या आठवणीतनं आले असते तर आणखी एक वेगळं पुस्तक झालं असतं. पंडित कुमार गंधर्व एक दर्शन असं एक त्या पुस्तकाचं नाव कदाचित झालं असतं, पण तो योग नव्हता, ही गोष्ट खरी. तर या सगळ्या अशा ह्या आठवणी आहेत. आता आज शिवाजीरावांच्या बद्दल आपण बोलणार आहोत. मी त्यांना सर म्हणायचो, जास्त जवळ झाल्यानंतर बापू म्हणायचो, पण ह्या आठवणीमध्ये हे दोन्ही शब्द केव्हा तरी येतील. शिवाजीराव असा शब्द त्यात येणार नाही. साधारणपणे ग्रामीण भागातनं येणारी त्या काळातली मुलं. शिवाजीरावांचा जन्म 1927चा. कलेडोरमध्ये त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांची शिवाजीराव चिरंजीव. बाबासाहेब भोसले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते त्यांचे मोठे बंधू. पण तिथं शिक्षणाची जास्त सोय नाही म्हणून बाबासाहेबही सातारला येऊन कर्मवीरांच्या हे शिक्षण संस्थेच्या धनेच्या बागेत राहून अभ्यास करत होते. आणि नंतर शिवाजीरावही तिथंच त्यांच्या जोडीला आले आणि धनेच्या बागेत राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. काही काळ रयतच्या शाळेत, नंतर इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. पुढं फर्ग्युसनमध्ये ते गेले, MA केलं त्यांनी लॉजिक आणि फिलॉसॉफी घेऊन. नंतर LLB सुद्धा केलं थोडे काळ, कारण तोपर्यंत बाबासाहेब भोसले सातारला वकिली करायला लागले ते. तर बाबासाहेबांबरोबर त्यांनी काय काळ वकिली केली, म्हणजे 5-6 महिने असतील. पण नंतर कर्मवीरांच्याच कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. तिथनं पुढं फलटणचे राजेसाहेब मालोजीराजे नाईक निंबाळकर, म्हणजे आता जे सभापती आहेत विधान परिषदेचे रामराजे, त्यांचे आजोबा,
त्यांनी फलटणला मोदोजी कॉलेज सुरू करायचं ठरवलं आणि कर्मवीरांच्याकडे शब्द टाकला की हे चांगले तुमचे हुशार प्रोफेसर आहेत, त्यांना माझ्याकडे द्या म्हणून. आणि मग शिवाजीराव भोसले फलटणला मोदोजी कॉलेजचे प्राचार्य म्हणून गेले आणि ते कॉलेज सुरू करण्यापासून त्यांचा त्यामध्ये सहभाग राहिला. त्या प्राचार्यपदाच्या काळातच ते अभ्यासू पहिल्यापासून होतेच, वक्तृत्वही चांगलं होतं. ते आणखीन घोटीव झालं. साधारणपणे 1964-65ला विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारीला करायची ही योजना निघाली आणि त्यावेळेला त्या समितीचा निधी गोळा करायचं काम सगळीकडे चाललं होतं. तेव्हा विवेकानंदांच्यावरती तुम्ही व्याख्यानं द्या अशी त्या मंडळींनी शिवाजीरावांना विनंती केली. माझी आठवण बरोबर असेल तर सातारला तेव्हा दासी देसाई मुख्याध्यापक होते. ती त्या समितीत कार्यरत होते आणि त्यांनी एक शिवाजीरावांना विनंती केली आणि सातारपासून त्या व्याख्यानाची सुरुवात झाली आणि ती शिवाजीरावांची वाणी उगवती, शब्द अचूक, श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याची त्यांच्या वक्तृत्व कलेमध्ये क्षमता होती. त्यामुळे ती खूप लोकप्रिय व्हायला लागली आणि बहुतेक सर्व महाराष्ट्रभर विवेकानंदांनी त्याच्यावरती त्या काळात शिवाजीरावांनी व्याख्यानं दिली आणि त्याच्या व्याख्यानांचा फायदा घेणाऱ्या लोकांनी खूप भरभरून निधी दिला विवेकानंद स्मारकाला. स्मारक पुढं उभं राहिला हा इतिहास आहे. आता सहज सांगतो, मी आणि माझी पत्नी आम्ही केरळला गेलो तेव्हा मुद्दाम तिथं गेलो होतो आणि तिथं बाजूला त्या स्मारकाच्या बाजूला कुणी कुणी डोनेट केलेल्या रकमा 50,000च्या पुढच्या असतील त्यांच्या नावांच्या पाट्या लावल्यात. काय मला तेव्हा एकदम वाटलं, म्हणलं आपण सुद्धा ह्याला आपण काहीतरी आपलं कर्तव्य आहे. पण दोघांचंही नाव यावं असं वाटत होतं, माझ्या आणि बायकोचं. तर मी त्या पत्रव्यवहार केला आणि त्यांना म्हणलं की आमच्या दोघांच्या नावाने मी 50 रुपये द्यायला तयार आहे. ते म्हणलं अशी आमची शिस्त, संघपरिवारातली मंडळी होती, म्हणजे शिस्त तुम्हाला माहीत आहे. पण मी स्वतः काही कच्च्या गुरुची यायला नव्हतो. मी म्हणलं ठीक आहे, नाव द्या, एकच नाव द्या, हरकत नाही, पण मी सांगतो तसं नाव द्या. आणि मग बायकोनी त्या नावाने मी देणगी दिली, म्हणजे बायकोचे पैसे होते आणि नाव द्यायला सांगितलं मिसेस अनुपमा अरुण गोडबोले, म्हणजे दोन्ही नाव आपसूक आले. एनिवे हा विषय वेगळा झाला. पण शिवाजीराव तेव्हापासून एक वक्ते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. मी त्यांची व्याख्यानं ऐकत होतो, पण अशी काही ओळख होईल किंवा आपण काही त्यांचा पुढं स्नेह जुळेल, मैत्री घट्ट होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना की आपल्या आयुष्यामध्ये काय काय घटना आहेत ती नियतीने ठरवून दिलेले असतात. तसं 69 सालची गोष्ट आहे, होती 68-69. तेव्हा जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ, ज्याला हल्लीच्या काळात DPDC म्हणतात, अशी मंडळं नुकतीच स्थापन झाली. ते आणि आपल्यासारखं तेव्हा नुसतेच पुढाऱ्यांची त्यात किंवा आमदार खासदार काही पुढारी असं ते स्वरूप नव्हतं. त्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी होतेच, पण त्याशिवाय आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातली महत्त्वाची मंडळी त्यात समिती असावी अशा तऱ्हेने त्यांचं नियोजन केलं होतं समितीचं. त्यात वडील म्हणजे भाऊकाका मी म्हणायचो, ते शिवाजीराव हे दोघंही सदस्य त्या DPDCचे होते. त्यांची एक दिवस मीटिंग झाली, तोपर्यंत भाऊ काय प्रॅक्टिसमधून निवृत्त झाले. ते मीच सगळी प्रॅक्टिस बघत होतो इन्कम टॅक्सची. आणि मी इन्कम टॅक्सचं काम संपवून 4-4:30ला घरी आलो आणि 4-4:30ला भाऊकाका शिवाजीराव निघून आमच्या घरी आले. तर आल्यानंतर सरांनी ते ओळखत नव्हते म्हणून मी ओळखत होतो. भाऊकांनी मला सांगितलं की असं त्यांचं काम आहे, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायची, ते जरा काम तू बघ. मग भाऊकांनी सांगून त्यांच्या कामाला ते गेले आणि शिवाजीराव आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो. मी माहिती घेतली, सॅलरी सर्टिफिकेट वगैरे काय काय नाही, बँकेचं काही व्याज थोडंफार होतं आणि व्याख्यानांचं मानधन. मग शिवाजीरावांनी सांगते डायरी काढली आणि अंदाज सांगितला, बाकी इतकं मानधन मला मिळाले. तर म्हणलं हे सगळं दाखवायचं ना, कारण माझं एक कटाक्ष असतो त्या कर उत्पन्न पण दाखवा. नाही म्हणले सगळं दाखव, आणि एखाद्या वेळा माझं कुठं लिहायला चुकलं असलं तर थोडे जास्तच दाखव. मग त्यावेळेला मी हिशोब केला, म्हणलं सर एवढे दाखवू का? म्हणजे तुम्हाला योग्य वाटते ना, दाखवा अगदी. त्यामुळे मी दाखवलं. त्या फॉर्मवर त्यांची सही घेतली, जेव्हा फॉर्म छापील असं इन्कम टॅक्सचे, आणि म्हणलं काम झालं तर मी दाखल रिटर्न करतो, आणि वाकून नमस्कार केला. मी वगैरे ते म्हणले अरे नमस्कार कशाला? म्हणलं नाही सर, तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात आणि आदरापोटी नमस्कार मी करतो.
ते म्हणले ते बरोबर आहे. त्यांची मिश्किलपणाची जाग तेव्हाही मला कळली. ते बरोबर आहे म्हणले, मी तुझा गुरु आहे, गुरुजी आहेस. पण ह्या कामातला आत्ता गुरु तुम्ही आहेत ना माझे. तेव्हा आत्ता त्या गुरुनी या शिष्याला नमस्कार करायचं कारण नाही काहीतरी. पण असं म्हणले आणि शिवाजीराव गेले. शिवाजीराव जाईपर्यंत शिवाजीरावांचं निधन झालं 2010 साली. तोपर्यंत दरवर्षी हा सिलसिला कायम असेल. शिवाजीराव माहिती घेऊन येत, मी माहिती घ्यायचो. मग किती आकडा घालायचा वगैरे असं बोललं व्हायचं मानधनाचा व्याख्यानाच्या, आणि ते रिटर्न भरलं जायचं. एकही दिवस शिवाजीरावनी थोडं तुम्ही जास्त दाखवता माझं तर असं कधीही म्हटलं नाही. जे चलन मी देईल ते भरून दुसऱ्या 2 दिवसांनी परत यायचं आणि मी रिटर्न दाखल करत असे. अतिशय व्यवस्थितपणे ते सगळं चालायचं. आणि मग आमच्या गाठीभेटी वाढायला लागल्या. काही वेळा सर काही शंका असली किंवा गुंतवणूक करायला काही सूट मिळते, मग कुठेतरी व्याख्यानाला कोल्हापूरला जाता सर मध्येच आमच्या घरी डोकवायचे आणि मग ती शंका झाली की चहा घेऊन पुढे जायचे. मग सातारला मी तेव्हा बऱ्यापैकी कार्यरत होतो. काही कार्यक्रम असला की मग शिवाजीराव मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायला लागलो. कारण कसं असतं, कुठलाही कार्यक्रम सार्वजनिक असला की वक्ता चांगला असला म्हणजे लोक भरपूर आपणून येतात. आणि शिवाजीरावांच्या नावावर खरोखरीच लोक भरपूर यायचे. आणि केव्हाही आपण फोन केला की शिवराव कधी मला नकार कधीही दिला नाही, कधीही मानधन सांगितलं नाही. ते फक्त म्हणायचे की तो शेख म्हणून त्यांचा एक टॅक्सी ड्रायव्हर होता. टॅक्सी होती ते घेऊन यायचे. ते शेखला विचारा त्याचे पैसे तुम्ही देऊन टाका, एवढंच असायचं. पुढं मी बळेबळेनं काहीतरी एक पाकिट द्यायला लागलो. तेही सर म्हणले माझ्याकडे देऊ नका, तुमचं काय काम सार्वजनिक चाललंय त्यात खर्च करा म्हणून. पण सरांचा एक कटाक्ष असे की व्याख्यान झालं, संध्याकाळी 6ला व्याख्यान 8ला संपलं की सर लगेच बाहेर पडत. लोकांच्या घोळक्यात रेंगाळणं, त्यांच्याकडनं स्तुती चुमणं ऐकून घेणं हे सरांना कधी आवडायचं नाही. म्हणजे मी तर एकदा गमतीत त्यांना म्हणलं, बरं किती गर्दी झाली सभोवताली तरी सर हळूच शिता फिरणं त्यांना बाहेर पडायचे आणि फलटणला रवाना व्हायचे. मी त्यांना म्हणलं सर का असं का? ते म्हणले की नाही कसं आहे, आपल्या घरी मुक्कामाला गेलेलं बरं, घरची पिठलं भाकरी खाल्लेली मला नेहमी अंगी लागते. तर मी म्हणलं सर आता गंमत अशी आहे की छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्याचा वेढा फोडून जसे निसटले ते त्याहीपेक्षा तुमची ही शितफी वाढत चाललेली आहे. तोपर्यंत आमचा चांगला स्नेह जुळला होता आणि जसं आपल्याला एखादा मोठा भाऊ असावा अशासारखंच ते मला नेहमी वाटायचे आणि तेही तसंच वागवायचे. खूप रुजू स्वभावाचे होते. सातारा भूषण पुरस्कार आम्ही 91ला सुरू केला आणि मग ते 93-94ला शिवाजीराव भोसल्यांना त्या पुरस्काराने सन्मानित केलं. तेव्हा मी आग्रह केला होता की बापू यावेळेला मात्र तुम्ही दोघांनी यायचं आहे कार्यक्रमाला आणि कार्यक्रमानंतर आमच्या घरी जेवून मग जायचं आहे. ती एकच वेळ अशी होती की शिवाजीराव कार्यक्रम संपल्यानंतर थांबले, ते आणि महिने आमच्या घरी जेवायला आले आणि जेवून मग फलटणला रवाना झाले. अन्यथा कितीही कार्यक्रम म्हणजे माझ्याकडे जवळजवळ त्यांनी सातारला 30-40 कार्यक्रमाला तरी प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आले असतील. पण कधीही कार्यक्रम संपला की एक 10 मिनिटाच्या शिवाजीराव बाहेर पडून गाडीतनं रवाना झाले हे हमखास चित्र दिसायचं. कधीही रेंगाळलं नाही, श्रोत्यांच्याकडनं कौतुक करून अजिबात काही नाही. असा कोट सावरायचे, निघाले लगेच. त्याचा वेशसुद्धा कायम मला जेव्हा भेटले पहिल्यांदा तिथपासून जाईपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे वेश कधीही त्यांचा बदलला नाही. प्राचार्य होते, पुढं कुलगुरू झाले, पण त्यांचा वेश म्हणजे पायात चपला, पांढरी पॅन्ट, वर पांढरा शर्ट आणि वरती शक्यतो डार्क निळा किंवा डार्क काळा कोट, बस. बाकी काहीही अवडंबर कशाचंही नाही. आणि म्हणजे पुढं आम्ही सिंगापूरला एक दौरा काढला होता समरसेवा मंडळाचा. सिंगापूरला सुद्धा हाच सरांचा ड्रेस होता. सिंगापूर दौऱ्यासंबंधी आणखीन सरांच्या आणखीन काही आठवणी मी पुढच्या भागात सांगेन. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत राहा, अभिप्राय जरूर कळवा. नुसत्या लाईक्स नकोत, कारण तुमच्या अभिप्रायातनं मला आणखीन काही काही वेगळ्या आठवणी पुन्हा आठवतात. आवाजाची एक तक्रार होती. मी तसा टेक्नोसेवी मनुष्य नाही आहे, पण काही मित्र आहेत, आमचा नातू आहे, हळूहळू आवाज माझा दुरुस्त करून देत आहेत. मुळात माझा आवाज थोडा बेसचा खोल आहे, त्यामुळं शार्प येत नाही. पण तरी आपल्यापर्यंत त्यातला मजकूर आणि त्याच्यामागची भावना पोचते याचा मला विशेष आनंद आहे. तेव्हा उद्यापर्यंत नमस्कार.